नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट ऐकणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता नयनताराने मात्र कामिनीवरती असा काही जबरदस्त डाव टाकलेला आहे की जो कामिनी ऐकून मात्र प्राजूचा व्हिडिओ डिलीट करणार आहे. आणि हो प्रेक्षकांनो, इकडे ऋषी आणि अनिकाचं लग्न स्वतः कामिनी नयनताराला माफी मागून मोडणार आहे. आणि ते कसं काय झालं आणि लवकरच मालिकेमध्ये असा काय धमाकेदार ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे, हे सर्व काही आता व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आता मात्र नयनतारा खूप टेन्शनमध्ये बसलेली असते. नयनतारा विचार करत रूममध्ये बसलेली असते. तेव्हा मात्र तर नयनताराला खूप टेन्शन आलेलं असतं की काय करावं, कारण आता तिच्या मुलाचं आणि मुलीचं भविष्याचा प्रश्न असतो. कारण एकीकडे मुलीचा विचार केला तर मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होते आणि मुलाचा विचार केला तर मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होते. हा सर्व तिच्या डोक्यात विचाराचा गोंधळ चाललेला असतो. आता तिला काय करावं आणि कामिनीला कशा प्रकारे समजावून सांगावं की आता तिला काही कळत नाही. तेवढ्यातच मात्र आता तिथं गौरी येते, म्हणजे साधना येते. तेव्हा मात्र आता साधना बोलते की नयनतारा मॅडम, काय झालं, तुम्ही एवढ्या विचारात काय? आणि डॉक्टरांनी सांगितलं ना तुम्हाला की कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, म्हणून असा विचार करू नका, शांत राहा. तेव्हा मात्र आता नयनतारा बोलते की अगं साधना, तुला नाही माहिती, माझ्या दोन्ही मुलाचं भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून आता त्या कामिनीपासून कसं वाचवायचं ना, हा विचारच माझ्या डोक्यात चाललेला आहे. असं अचानकपणे आता साधनासमोर नयनताराच्या तोंडून निघून जाते. त्यावर आता साधना बोलते, काय मॅडम, हो मला माहिती आहे, कारण त्या दिवशी तुम्ही दोघी जेव्हा बोलत होते ना हॉलमध्ये, तेव्हा मी सर्व काही ऐकलेलं आहे. आपल्या प्राजूच्या भविष्याचा प्रश्न आहे, मला माहिती आहे. पण आता तेव्हा मात्र नयनतारा बोलते, साधना तू ऐकलं आमचं बोलणं, हात जोडून सांगते कोणाला काहीही सांगू नको, कारण सध्या तरी हा विषय मला कोणाकडेच सांगायचा नाही आहे. त्यावर आता साधना बोलते की मॅडम, मला हा विषय कोणाला सांगायचा असता तर आतापर्यंत सांगितला असता, असं तुमच्याकडे आले नसते. पण या जो प्राजूचा व्हिडिओ आहे ना, तो त्या कामिनीकडून कसा काढायचा हे मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यावर नयनतारा बोलते, म्हणजे काय, तुला कसं माहिती की कसं काढायचं? त्यावर आता मात्र खूप इमोशनल होऊन गौरी बोलते की मॅडम, कामिनीचा डाव हा एकच डाव तुमच्यावरती उलटला, पण याच बाईच्या डावामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. तेव्हा मात्र चकित होऊन नयनतारा बोलते, म्हणजे कामिनीची आणि तुझी भेट झालेली आहे, तुम्ही कसं ओळखता एकमेकींना? त्यावर मात्र आता गौरी बोलते की कसं ओळखता म्हणजे मॅडम, खूप आमचं जुनं नातं आहे काहीतरी, पण या नात्याला मात्र या बाईने कलंक लावलेला आहे. माझ्या मुलीच्या आयुष्यात 18 वर्ष झाले जेवढी काही संकट घेऊन ती पुढे आलेली आहे, ते मात्र फक्त या बाईमुळे, आणि तिच्या वडिलापासून ती दूर राहिलेली आहे फक्त या कामिनीमुळे. नयनतारा मॅडम, या कामिनीचं काय सांगावं, जेवढं पापे हिनं केलेली आहे ना, ती मोजण्यासुद्धा कमी आहे. त्यावर मात्र आता नयनतारा चकित होऊन पुन्हा बोलते की गौरी, अशी कोड्यात बोलू नको, मला सविस्तर सांग की ज्याने मला समजणार लवकर, कळणार लवकर. त्यावर मात्र आता गौरी बोलते की मॅडम, तुम्ही राजनला तर ओळखता ना? त्यावर आता नयनतारा बोलते, ओळखता म्हणजे माझा बिझनेसमधला खूप चांगला मित्र आहे तो, आणि ओळखता काय? त्यावर मात्र ज्या राजनला तुम्ही ओळखता त्या राजनची पहिली बायको मी. तेव्हा मात्र आता नयनतारा लगेच चकित होऊन उभी राहते आणि बोलते की तू गौरी, ज्या व्यक्तीला 18 वर्ष झाले हे दोघं जण शोधत आहे, ते तू गौरी? त्यावर मात्र असं तू मेडचं काम का करत आहे, असं ती मोठा कळवळा करून आता गौरीला विचारते. तेव्हा मात्र आता नयनताराला गौरी बोलते की मी तेच सांगण्यासाठी आलेलो आहो मॅडम, फक्त कामिनीशी लग्न व्हावं म्हणून 18 वर्षापूर्वी या कामिनीने तिच्या मुलीचं रागिणीचं लग्न फक्त राजनशी व्हावं यासाठीच माझ्या संसारात विरजण टाकलेलं आहे. ज्या वेळेस अन्नपूर्णा आणि राजन काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते आणि मी आणि माझी मुलगी घरी होती, तेव्हा मात्र या कामिनीने 18 वर्षापूर्वी माझ्या मुलीच्या जीवावरती उठलेली आहे. आम्ही घरी असताना
आमच्या मागावरती तिने गुंडे लावले आणि आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र या मुंबईतून कशीबशी वाचून मी सिद्धटेकला परतली आहे आणि 18 वर्ष झाले फक्त या कामिनीमुळे मी माझा जीव वाचवत सिद्धटेकला राहत आहे आणि पुन्हा हिनं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता माझ्या मुलीचा, राजांच्या मुलीचा आणि माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आणि तिला शोधण्यासाठी फक्त आम्ही मुंबईला आलेला आहे. कारण या बाईला माहिती आहे की माझी आणि राजांची मुलगी मुंबईमध्ये आहे आणि ती जीव घेण्यासाठी सुद्धा माघारी नाही हटू शकत. तुम्हाला नाही माहिती मॅडम, फक्त रागिनी आणि राजांचं लग्न व्हावं यासाठी या बाईने आमच्या आणि राजांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, आमचा संसार मोडलेला आहे मॅडम. तेव्हा मात्र आता नयनतारा चकित होऊन बोलते की चल आताच्या आता हे अन्नपूर्णा मॅडमला जाऊन आपण सांगू आणि तेच आपली मदत करतील आणि त्या 18 वर्ष झाली गौरी तुला शोधत आहे असं लपून नको राहू. आता त्या बाईची भीतू तू मनात नको बाळगू, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यावर आता लगेच गौरी बोलते मॅडम आता हा वेळ नाही आहे की मी त्या दोघांना भेटावं, कारण सर्वात अगोदर मला माझ्या मुलीचा शोध घ्यायचा आहे. जेव्हा ती मिळणार तेव्हा मी लगेच नयनतारा मॅडमला जाऊन तुम्ही आमची मदत करा आणि आम्ही नयनतारा मॅडमला जाऊन सर्व काही सांगू. त्या अगोदर तुम्हाला जर प्राजू दीदीचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असणार तर तुम्ही लगेच कामिनीला कॉल करा आणि बोला की तू जर तो व्हिडिओ मला दिला नाही तर मला गौरी कुठं आहे माहिती आहे आणि ही गौरी मी अन्नपूर्णाला या दोघींची भेट घडवून आणणार आणि तो 18 वर्षापूर्वी जे काही त्यांचा संसार मोडलेला आहे राजन आणि गौरीचा, फक्त तुझ्या मुलीचं रागिनीचं लग्न राजांशी व्हावं म्हणून हे सर्व काही सत्य मी भेटून गौरीची भेट घडवून आणून अन्नपूर्णा मॅडमला सांगणार. तू जर व्हिडिओ परत नाही केला तर अशी धमकी तुम्ही त्या कामिनीला द्या आणि बघा ती कसं तुम्हाला प्राजूचा व्हिडिओ परत करणार. तेव्हा मात्र आता लगेच नयनतारा दोन्ही हात जोडून आता मनापासून गौरीला धन्यवाद बोलते. आज फक्त माझ्या दोन्ही मुलामुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं आहे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे गौरी. आता लगेच नयनतारा वेळ न वाया घालवता लगेच कामिनीला कॉल करते आणि कामिनी बोलते की तेव्हा कामिनी बोलते का अरे बोला विनबाई आज कसा काय कॉल केला? अरे म्हणजे साखरपुड्याचा काहीतरी तारीख ठरवली म्हणून तर कॉल नाही केला ना. म्हटलं आज विनबाईचा कॉल आला म्हणजे काहीतरी स्पेशलीच असणार बघा. त्यावर आता नयनतारा बोलते की हो स्पेशलीच आहे कामिनी मॅडम, स्पेशलीच आहे. आज तुमच्यासाठी या नयनताराने खूप मोठं सरप्राईज आणलेलं आहे आणि ते ऐकून मात्र तुम्ही आनंदाने नक्कीच डोलणार हे मला पूर्ण विश्वास आहे. त्यावर आता कामिनी बोलते अरे वा आज विनबाईनी चक्क माझ्यासाठी सरप्राईज, म्हणजे नातं पक्क समजायचं हां. त्यावर मात्र आता लगेच कामिनी बोलते की बोला ना काय आहे. तेव्हा मात्र कामिनी बोलते बोला ना नयनतारा मॅडम काय सरप्राईज आहे. तेव्हा मात्र आता आज मात्र ऋषी आणि अनिकाचं लग्न तुम्ही स्वतःहून तोडणार आहे बघा, एवढं मोठं सरप्राईज आहे. हे ऐकून मात्र आता लगेच कामिनी चकित होऊन जाते आणि काय कसं सांगा ना, तू काय बोलतेस आहेस असा प्रश्न ती पुन्हा नयनताराला करते. तेव्हा नयनतारा बोलते की 18 वर्षापूर्वी तू राजन आणि रागिनीचं लग्न लावून दिलं, कसं काय लावलं तू? त्यावर आता मात्र कामिनी बोलते की हा प्रश्न तू मला काय करते आणि असं काय झालेलं आहे. तेव्हा मात्र आता नयनतारा बोलते मी सांगते, तू नको सांगू या दोघांचं लग्न तू कसं लावून दिलं, कारण माझ्या हाती गौरी लागलेली आहे. ज्या व्यक्तीचा 18 वर्षापासून तू शोध घेत आहेस ना कामिनी, ती व्यक्ती आता मला सापडलेली आहे आणि ती व्यक्ती मी सरळ तुझ्या घरी अन्नपूर्णा मॅडमला भेटण्यासाठी घेऊन येणार आहे की कसा तू या दोघांचा संसार मोडलेला आहे. आतासुद्धा तू तिच्या मुलीचा शोध घेत आहे मुंबईमध्ये आणि कसं तिच्या जीवावरती उठलेली आहे आणि राजन आणि गौरीचा संसार फक्त रागिनीचं लग्न राजांशी व्हावं म्हणून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न तू कसा केला, हे सर्व मात्र आता पुराव्यासह आणि गौरीसह घेऊन मी तुझ्या घरी अन्नपूर्णा निवासमध्ये अन्नपूर्णा मॅडमला भेटण्यासाठी येत आहे. म्हणून विनबाई स्वागतासाठी तयार राहा आणि भीक मागण्यासाठी सुद्धा तयार व्हा, कारण आता जेव्हा हे सत्य राजन आणि अन्नपूर्णाला कळणार तेव्हा मात्र भीक मागण्याची पाळी तुमच्यावरती येणार हे मला नक्की मात्र आहे. त्यावर आता लगेच कामिनी चकित होऊन बोलते की नयनतारा असं बोलू नको, सांग ना तुला काय करू, मी तुझ्यासाठी बोलणार ते करणार, बस आता हे सत्य मात्र अन्नपूर्णा पर्यंत पोचू देऊ नको, अन्नपूर्णा ताईपर्यंत पोचू देऊ नको. आता मात्र
पुन्हा नयनतारा बोलते तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेस. तेव्हा मात्र सर्व ऐकून कामिनी चकित होऊन जाते. कामिनी बोलते नाही तर तुला हे सर्व कसं माहिती. त्यावर नयनतारा बोलते कामिनी आजी, डाव नयनताराचा आहे आज आणि मला हा गेम कसा बदलायचा होता ना चांगलाच माहिती आहे. आता तुम्ही माझ्या हाताखालचे नोकर बनलेले आहात. त्यामुळे आज एखाद्या दिवसाचा आज जो प्राजूचा व्हिडिओ डिलीट करा आणि मला सविस्तर पुराव्यासह सांगा की तो व्हिडिओ तुम्ही डिलीट केलेला आहे. कोणत्याही प्रकारची हुशारी करू नकोस. असं तुझं व्हायरल करायला तुला एक क्षणसुद्धा लागत नव्हता ना माझ्या प्राजूचा व्हिडिओ. तसाच मला अन्नपूर्णा मॅडम आणि गौरीची भेट घडवून आणण्यासाठी सुद्धा एक क्षण लागणार नाही. म्हणून जर का रस्त्यावर भीक मागायची पाळी तुझ्यावर यावी न यावी असं तुला वाटत असेल तर माझ्या प्राजूचा व्हिडिओ डिलीट कर आणि अनिकाचा आणि ऋषीचा लग्नाचं जे ढोंग स्वप्न तू पाहत होतीस ना माझ्या घरी येऊन तू मला माफी माग. ते पण माझ्या पायावरती नाक घासून आणि माझ्या ऋषीचं सुद्धा, कारण आमच्या दोघांचं मन तू खूप दुखवलेलं आहे आणि माफी माग. त्यानंतर मी तुला माफ करणार आणि हा व्हिडिओ डिलीट केल्याचा पुरावा मिळाल्यानंतरच मी हे जे माझ्या मनात डाव चालू आहे ना तो बंद ठेवणार. नाहीतर मी एका दिवसाच्या आत तुझे जर हा व्हिडिओ डिलीट केला नाही तर चक्क गौरीला आणि अन्नपूर्णाची भेट घडवून आणणार. त्यानंतर भीक मागण्याची तयार राहा अशी धमकी आता नयनताराने आपल्या कामिनीला दिलेली असते. तर प्रेक्षकांना आता नयनताराचा नवीनच डाव टाकत गौरीच्या साथीने कामिनीला चांगलीच अद्दल घडवण्याचं ठरवलेलं असतं. तर आता या दोघी मिळून पुन्हा काय करणार आहेत खरंच हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार असणार आहे. म्हणून अशाच मालिकेच्या जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आता माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.